ईशान्य भारतात 7 राज्य म्हणजे 7 बहिणींचे राज्य, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम आणि नागालँड. यांचा एक छोटा भाऊ देखील आहे सिक्कीम. या भाऊ बहिणीमध्ये कसलंही भांडण नाही. पण जी मिझोरमची एक बहीण आहे ना, तिला असं वाटतंय की माझ्यावर अन्याय झाला आहे. आणि तो कोणी केला आहे? मिझोरममधल्या एका कायद्याने, पैतृक प्रॉपर्टीबद्दल. त्याचं म्हणणं आहे की त्या कायद्यानुसार जर मिझोरमच्या एका मुलीने मिझोरम बाहेरील मुलाशी लग्न केलं तर तिच्या मुलांना पैतृक म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये हक्क नाही मिळणार. पण मिझोरमचा मुलगा त्याने जर बाहेर लग्न केलं आणि मिझोरमच्यामध्ये त्या मुलीला आणलं, बाहेरील राज्यातील मुलीला, तर त्यांना हक्क मिळणार. असं बरे का? मुलगा आणि मुलगीमध्ये भेद का? मग हा कायदा त्या मिझोरमच्या एका बहिणीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. तर अशा प्रकारे ती न्याय मागते सर्वोच्च न्यायालयाकडे की मुलगा मुलगीमध्ये इतके स्वातंत्र्य काळातसुद्धा का भेद होतो आहे. बघूया तर सर्वोच्च न्यायालय ह्या प्रश्नाला काय उत्तर देतं आहे. धन्यवाद.